दादासाहेब मोटेसर यांच्या प्रचारात महिला अग्रेसर. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये माडगुळ पंचायत समिती गणामध्ये परिवर्तन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माडगुळ पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री दादासाहेब मोटेसर यांच्या प्रचारामध्ये माडगुळ गणातील पिंपरी खुर्द, आंबेवाडी, खांजोडवाडी, बोंबेवाडी, माडगुळ, लेंगरेवाडी, मासाळवाडी, तडवळे गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने प्रचारात उतरला आहे. दादासाहेब मोटेसर यांनी 5 वर्ष आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सामाजिक सलोखा जपत ते लोकांच्या अडचणीला धावून जातात. शांत, संयमी, अभ्यासू व प्रामाणिक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या निवडणुकीत ते मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वास गणातील जनता तसेच भाजप व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. माडगुळ पंचायत समिती गणात श्री दादासाहेब मोटेसर यांचा विजय निश्चित. नवनाथ शेठ येवळे यांची प्रतिक्रिया. भारतीय जनता पार्टीचे माडगुळ पंचायत समिती सदस्यपदाचे उमेदवार दादासाहेब मोटेसर यांचे आजवर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान पाहता भारतीय जनता पार्टी तसेच लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर, आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्रबापू खरात यांच्या नेतृत्वात दादासाहेब मोटेसर यांनी बोंबेवाडी येथील सरपंच असताना त्यांनी आदर्श गाव बनवण्यासाठी केलेले प्रयत्न, विकास कामांसाठी आणलेला निधी या कारणामुळे माडगुळ पंचायत समिती गणातून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे, अशी प्रतिक्रिया कलासागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ शेठ येवळे यांनी शिवकाळ न्यूजशी बोलताना दिली. पुढे बोलताना नवनाथ शेठ येवळे म्हणाले की बोंबेवाडी येथील माजी सरपंच, आदर्श शिक्षक, प्रगतशील शेतकरी असणारे दादासाहेब मोटेसर माडगुळ पंचायत समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ते उच्च शिक्षित व सर्वसामान्य लोकांच्या समस्येची जाण असणारे उमेदवार आहेत.